मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले हे मंदिर आता दानपेटीतील चोरी प्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आलंय. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणानंतर आता मुंबईच्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरीचा मुद्दा समोर आला. आरोप आहे की मंदिरातील दानाच्या पैशांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. मात्र प्रश्न असा आहे की हा गैरव्यवहार झाल्यापासून तपास कुठपर्यंत पोहोचलाय आणि 4 महिन्यानंतरही या प्रकरणात पुढची कारवाई का झाली नाही. मात्र आता याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीनंतर मुंबईच्या प्रभादेवीमधील श्री सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरी प्रकरण सध्या खूप चर्चेत आलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवार 1 ऑगस्ट रोजी याचा जाहीर भाषणात उल्लेख केल्यामुळे याची तीव्रता आणखी वाढली आहे. गंभीर बाब म्हणजे सिद्धिविनायक मंदिरातील दानावर हात मारला जातो याची श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून तक्रार केल्यानंतर दादर पोलिसांनी 20 मार्च 2026 रोजी FIR दाखल करून एकाला अटक केली होती. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी 4 महिन्यानंतरही दादर पोलिसांकडून खोलवर तपास होत नसल्यानं पोलीस या प्रकरणाबाबत खरंच गंभीर आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. सुरुवातीला कर्मचारी राजेंद्र पेंडुरकर याच्या विरोधात 10,000 रुपयांच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी या प्रकरणी सांगितलं की ही दान चोरी महिन्याला 1.5 कोटीची म्हणजेच वर्षाला 18 कोटींची होती. मग फक्त 10,000 रुपयांच्या चोरीचा गुन्हा कसा दाखल होतो असा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आहे. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दान चोरी पकडल्यानंतर उत्पादनात वाढ झाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. वर्षाला 114 कोटींचं उत्पन्न होतं. मात्र दान चोरी पकडल्यानंतर हेच उत्पन्न 182 कोटींवर गेल्याचं त्यांनी सांगितलं. आता हे संपूर्ण प्रकरण साधारण 2 वर्षांपूर्वीचं आहे. या प्रकरणात एक उल्लेखनीय बाब म्हणजे तक्रार एका विरोधात करण्यात आली होती. सध्या दान चोरीतील हे सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या विषयाला वाचा खऱ्या अर्थानं यंदा 15 जुलै रोजी फुटली. राम मंदिर दान चोरीवर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरीचा सवाल उपस्थित केला होता. जे आज राम मंदिरातील दान चोरीवर टीका करत आहेत त्यांच्याच सहकाऱ्यांनी सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटण्याचं पाप केलं तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला होता. एकनाथ शिंदे यांनी सवाल उपस्थित केल्यानंतरही पोलिसांनी पुढे काही केलं नाही. आता या प्रकरणी काही विश्वस्तांनी लिहिलेलं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून वाचण्यात आलं. महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत. हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदाद ही 50 लाख रुपयाच्या आत होती. मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती. त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे. साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे. विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी, मुंबई. हे सह्या केले आहेत. राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मीना कांबळी, मनीषा तुपे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे हे त्यांचं पत्र आहे. हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. राज ठाकरे यांनी वाचलेलं पत्र आणि आपलं महानगरनं यातील वास्तव समोर आणल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर आता संशय व्यक्त होत आहे. दान चोरी प्रकरणातील उल्लेखनीय बाब म्हणजे मंदिर ट्रस्टकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे म्हणजे SB तक्रार करण्यात आली होती. मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही अशी माहिती मिळत आहे. त्यावेळी विश्वास नांगरे पाटील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजे ACB अपर पोलीस महासंचालक होते. अखेर अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तपासाची सूत्र वेगाने हलली. मात्र 20 मार्च रोजी FIR दाखल झाल्यानंतरही पुढे तपासाला वेग आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वर्षाला 18 कोटींची दान चोरी होत असेल तर यामागील सूत्रधार केवळ कर्मचारी नसतील तर आणखीनही अधिकारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे का अशी शंका आता उपस्थित होत आहे. सिद्धिविनायक मंदिरातील दानाचे पैसे मोजण्यासाठी NGOला नियुक्त केलं होतं असा आरोप अध्यक्ष सदा सरवणकर यांनी केलाय. तसंच जिथे पैसे मोजले जायचे तिथे CCTV नव्हते. शिवाय आर्थिक लूट थांबवण्यासाठी स्टॉलधारक, सुरक्षा रक्षक तसेच कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना समजावून सांगितलं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. मात्र काही पुजारी दानपेटीवर त्यांचे ताट ठेवायचे, त्यामुळे दानाचे पैसे त्यांच्या ताटात पडायचे. वास्तविक ताटातील पैसे दानपेटीत टाकायचे असा ट्रस्टचा नियम आहे.
मात्र काही पुजारी त्याकडे दुर्लक्ष करीत होते. याबाबत पुजाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या सर्वांचा एकत्रित फायदा होऊन दानपेटीतील रक्कम वाढल्याचं सदा सरवणकर यांनी सांगितलं. मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचे ते म्हणजे सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीमध्ये होणारी चोरी. या प्रकरणी आता 4 महिन्यानंतर पोलिसांच्या तपासावरती संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं तपास कुठपर्यंत आलाय, पोलिसांची भूमिका या सगळ्यामध्ये काय असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.